Hello children, how are you? How are you today? I am good, I am well. What about you? Hello kids, welcome to Savita फावडे अकॅडमी. तर मुलांनो, आजचा आहे मराठीचा तास. या मराठीच्या तासाला आपण सुरू करतोय नवीन धडा. आजचा नवीन धडा आहे 9वा. आपण आहोत पान नंबर 12 वरती. चला पटापट तुमचं मराठी सुलभ भारती इयत्ता 5वीचं मराठीचं टेक्स्टबुक काढा. पान नंबर 12. छान एक गोष्ट आहे. धडा आहे 9वा, सिंह आणि बेडूक. मुलांनो, आपण धडा 6वा बघितला, बेडूक दादा. धडा नाही, ती कविता आहे डराव डराव. तर आज देखील आपण बघतोय बेडूक दादाचीच एक गोष्ट आणि सिंह. तर या गोष्टीतून आपण काय शिकणार आहोत? तुम्हाला गोष्टी ऐकायला आवडतात? कोण सांगतं तुम्हाला गोष्ट? आजी बाबा. तुम्ही सांगता कधी आजी बाबाला गोष्ट? तर आज तुम्ही आजी बाबाला ही गोष्ट सांगायची आहे. सांगाल ना? तर चला, आता ही एक गोष्ट दिलेली आहे. तर तुम्ही बघताय पान नंबर 12वरती. इथे ही गोष्ट देताना मध्ये मध्ये चित्र दिलेली आहेत, शब्द दिलेत, मध्ये मध्ये चित्र दिलेत. चित्र दिलेलं आहे, तो शब्द तिथे बोलायचा आहे. जसं की ते आता तुम्हाला सिंहाचं चित्र दिसते, तर इथे तुम्ही बोलणार सिंह. इथे झाडं दिसतात, तुम्ही बोलणार झाडं किंवा जंगल, हो की नाही? इथे बेडूक दादा दिसतोय, तर तुम्ही बोलणार बेडूक. तर चला, आता ही गोष्ट मी वाचणार आहे, तुम्ही ऐकायची आहे, लक्षपूर्वक ऐकायची आहे, म्हणजे तुम्हाला ती वाचता येईल, हो की नाही? आणि मग लिहिता देखील येईल, हो की नाही? गोष्ट लिहा. आता तुम्ही मोठे झालात, इयत्ता 5वीमध्ये गेलात, म्हणजे तुम्हाला काही पॉईंट दिले. तुम्ही इथे बघताय खाली काही शब्द दिलेले आहेत, तर काही शब्दांवरून तुम्हाला गोष्ट लिहिता यायला हवी, हो की नाही? येणार ना? गोष्ट तर ऐकायला आवडते, मग लिहायलाही आवडणार ना? तर चला, पहिल्यांदा आपण वाचूयात, हो की नाही? एका खूप सारी झाडं दिलेली आहेत म्हणून बोलायचं एका जंगलात एक सिंहाचं चित्र आहे म्हणून बोलायचं सिंह राहायचा. त्याला त्या जंगलाचा कंटाळा आला आणि तो नव्या जंगल आहे, खूप सारी झाडे ना, मग बोलायचं नव्या जंगलात राहायला गेला. एकदा सिंह मोठ्याने गरजला. त्या जंगलात खूप सारे पक्षी दिसतात, हरिण दिसतंय. मग काय बोलणार? प्राणी आणि पक्षी. पक्षी पण आहेत आणि प्राणी पण आहेत, म्हणून बोलायचं आपण प्राणी व पक्षी. अनेक प्राणी व पक्षी तसेच काही बेडूकही राहत होते. त्यांनी यापूर्वी सिंह पाहिला नव्हता पाहिजे, इथे जे की सिंह पाहिले नव्हते असा आलाय शब्द. त्यांचा बेडूक पुढारी म्हणाला. बेडूकचं चित्र आहे ना, म्हणून बोलायचं बेडूक. कोणीतरी मोठा आवाज काढत आहे, आता मीही मोठा आवाज काढतो. बेडूक मोठा आवाज काढला. आता बेडूक येथे, पण बेडूक मोठा आवाज काढला असं बोललं तर वाक्य व्यवस्थित वाटत नाही. सेंटेन्स नॉट कम्प्लीट. देन व्हॉट वी से? बेडकाने मोठा आवाज काढला, हो की नाही? नाम सर्वनाम व्यवस्थित वापरलं तर व्यवस्थित अर्थपूर्ण वाक्य तयार होतं. म्हणून इथे आपण बोलायचं बेडकाने मोठा आवाज काढला. आता सिंह हा आवाज नवीन होता असं बोललं तर चालेल का? वाक्य बरोबर वाटत नाही, म्हणून बोलायचं सिंहासाठी किंवा सिंहाला हा आवाज नवीन होता. आता इथे परत आलंय सिंहाला वाटले, किंवा मग तुम्ही इथे बोलू शकता त्याला वाटले. त्याला म्हणजे सिंहाला. कोणीतरी आपल्याला आव्हान देत आहे. आव्हान म्हणजे काय बोलणार? टफ फाईट. आपण सावध राहिले पाहिजे. आता इथे परत आहे सिंहाचे चित्र. आपली गर्जना थांबवली, मग बोलणार सिंहाने. पहिलं पुढचं वाक्य वाचून घ्यायचं आणि मग जे काही शब्द दिला आहे ना
त्याचा अर्थ व्यवस्थित लिहायचा शब्द. सिंहाने आपली गर्जना थांबवली. मग सिंहाने हा शब्द लिहायचा इथे. तो शांत उभा राहिला. बेडूक मोठ्या मोठ्याने ओरडत पुढे पुढे सरकू लागला. सिंह त्याला पाहिले व त्याचा आवाज ऐकला. सिंहाने त्याला पाहिले व त्याचा आवाज ऐकला. तो वेगाने पुढे सरकला, किंवा मग तुम्ही लिहू शकता सिंह वेगाने पुढे सरकला. सिंहाने डोक्यावर पाय दिला. आता मग वेगाने पुढे सरकला. त्याने त्याच्या डोक्यावर पाय दिला. त्याने बेडकाच्या डोक्यावर पाय दिला असं लिहायचं. बेडूक गयावया करू लागला, म्हणजेच रिक्वेस्ट. गयावया करू लागला, नका मला पकडू, नका मला मारू वगैरे असं गयावया करू लागला. रिक्वेस्ट सोडून द्यायची. सिंहाने त्याला सोडून दिले. अजून एक सिंह आणि उंदीर मामाची गोष्ट आहे ना, तिथे पण सिंह उंदीर मामाला सोडून देतो, तसं त्याने बेडकाला देखील सोडून दिले. तर कशी वाटली मुलांनो चित्ररूपी, फक्त चित्रच नाही, चित्र आणि शब्दरूपी गोष्ट. सांगाल ना आजी बाबाला घरी जाऊन, तुम्ही हुशार आहात हो की नाही. याच्यापेक्षा छान छान गोष्टी तुम्हाला येतात ना, खूप गोष्टी तुम्ही ऐकता. खरंच ऐकायला हव्यात, म्हणजे तुमची शब्द समृद्धी वाढते आणि तुम्हाला लिखाण जास्त लिहिता येतं. म्हणजे तुम्हाला निबंध आणि पत्र लेखन छान लिहिता येतं. तुम्हाला कविता देखील करता येतील. म्हणून भरपूर वाचन करत जा, भरपूर गोष्टी ऐकत जा. तर चला मुलांनो, एक गोष्ट माहिती तुम्हाला, आता आपण ही अशीच वाचली शब्द बघून. इथे की जंगलात हा सिंह, तर इथे चौकोनामध्ये सगळे शब्द लिहिलेले आहेत बरं का. आणि ही गोष्ट कोणी लिहिलेली आहे, तुम्हाला प्रश्न येईल मराठीच्या क्वेश्चन पेपरमध्ये. सिंह आणि बेडूक ही गोष्ट कोणी लिहिलेली आहे, मुकुंद तळवलकर. आता इथे तुम्ही काय बोलणार, लेखक. सिंह आणि बेडूक या गोष्टीचे किंवा या पाठाचे किंवा या धड्याचे लेखक कोण आहेत, सिंह आणि बेडूक या पाठाचे लेखक आहेत मुकुंद तळवलकर. असं लिहायचं आहे पूर्ण. हे आहेत हे बोलायचं, रिस्पेक्ट. ओके. तर मुलांनो, जे काही शब्द आपण वाचले ना चित्राच्या जागेवर, ते शब्द इथे आलेले आहेत. जसे की जंगलात सिंह, जंगलाचा, जंगलात सिंह, जंगलात प्राणी व पक्षी, सिंहाला, बेडूक, बेडकाने, सिंहाला, सिंहाला, सिंहाने, बेडूक, सिंहाने, सिंह, सिंहाने बेडकाच्या, बेडूक आणि सिंहाने. इथे की बघ, हा जो दिला आहे ना, सिंहाने बेडकाला पकडलेला आहे, तिथे शब्द लिहायचा आहे सिंहाने बेडकाच्या डोक्यावर पाय दिला. अशा पद्धतीने हे शब्द तुम्ही इथे फिल करायचे आहेत आणि गोष्ट लिहून काढायची आहे बरं का. हा तुमचा आहे अभ्यास, होमवर्क. तर चला, गोष्ट तर तुम्हाला समजली छानशी. आता जाऊयात स्वाध्यायाकडे. बघूयात ना स्वाध्याय पटापट, झटपट उत्तरे द्यायची, म्हणजे व्हिडिओ आपला कमीत कमी होईल. प्रश्न आहे पहिला, या गोष्टीतील प्राण्यांची नावे सांगावं लिहा. या गोष्टीतील प्राण्यांची नावे सिंह आणि बेडूक. सिंह बेडूक यामध्ये हुशार कोणते सांगा. कोण हुशार आहे, सिंह. त्याचा आवाज मोठा आहे असून तो शांत बसला ना जरा वेळ, आणि बेडूक चालला पुढे डराव डराव करत, हो की नाही, आणि मग पकडलं त्याने त्याला. प्रश्न तिसरा, गोष्टीतील प्राण्यांचा आवाज कसा आहे ते माहीत करून घ्या. आवाज काढून दाखवा. आता बेडूक दादाचा आवाज आपल्याला माहिती आहे, डराव डराव, आणि सिंहाची डरकाळी. डरकाळी कोण फोडून दाखवणार, वर्गामध्ये फोडून दाखवायची, काय घरी गेल्यावरती पण फोडून दाखवायची सिंहाची डरकाळी, सिंह कसा करतो. आणि माहीत नसेल तर इंटरनेटमधून सर्च करायची. तुम्हाला माहीतच आहे सिंह कशी गर्जना करतो. पुढे, खालील प्राण्यांच्या ओरडण्याला काय म्हणतात ते वाचा. तर वाघाची काय असते, डरकाळी. हत्तीचा चित्कार असतो. गाईची असते हंबरणे. बकरीची असते बे बे करणे. घोड्याचे खिंकाळणे असते आणि कुत्र्याचे असते भुंकणे. भाव भाव करतो ना कुत्रा.
आता काही चित्र दिलेली आहेत, तर आहे चित्र संदेश, ऐका आणि वाचा. आता हे चित्र दिलेलं आहे, खाली काही लिहिलेलं आहे, ते मी वाचते, तुम्ही ऐकायचं आहे. आता इथे तुम्हाला काय दिसतंय? 2 मुली दिसतात. एक मुलगी डोक्यावरती घमेलं घेतलेलं आहे, म्हणजे ती काम करते, माती असेल, विटा असेल. आणि दुसरी मुलगी, तिच्या हातामध्ये दप्तर पाटी आहे. म्हणजे असं दाखवलेलं आहे की एक मुलगी, सारख्याच वयाच्या मुली आहेत, एक काम करते आणि एक शाळेत जाते. म्हणजे एक शिकते आणि एकीला शिकता येत नाही. नको डोक्यावर पाटी, हवी हातात पाटी. पाटी पाटी दोन्ही शब्द आलेत. पाटी म्हणजे काम करताना घेतात ती, आणि शाळेतली शिकण्याची, वर्णमाला लिहिण्याची, अभ्यास करण्याची पाटी, हो की नाही? मग संदेश काय दिला जातोय? डोक्यावर पाटी नको, तर त्या वयात शिक्षण हवे, हो की नाही? पुढे आहे, आता एक मुलगा आहे जो साफसफाई करतोय, झाडू मारतोय ना, कचरा गोळा केला त्याने, आणि इथे कचरा पेटी आहे, त्याच्यात तो आता भरून टाकणार आहे. तर खाली काय दिलेलं आहे? नको दंड, नको शिक्षा, स्वच्छ गाव हीच अपेक्षा. म्हणजे कचरा केला की दंड भेटतो आणि शिक्षा भेटते. दंड म्हणजे शिक्षा. आता शिक्षा 2 प्रकारची असतात. एक पैसा म्हणजे फाईन, की कचरा केला तर एवढा फाईन भरा, म्हणजे पैसे भरा थोडक्यात. आणि शिक्षा म्हणजे की एवढे महिने तेवढे महिने कारावास वगैरे असं काही, की स्वच्छ गाव हीच अपेक्षा. आणि जर हाच कचरा तुम्ही केला नाही, कचरा असेल, झाडू मारला, कचऱ्याच्या डब्यात टाकला, हो की नाही? कचऱ्याच्या 2 पेट्या असतात, कचरा पेटी ओली आणि सुकी. ओला कचरा, सुका कचरा वेगळा. आणि सर्वात मोठी गोष्ट, कचरा होईलच कसा जर आपला कचरा आपण स्वतः कचऱ्याच्या पेटीत टाकला, खाऊ खाल्ला, रॅपर इकडे तिकडे टाकायचं नाही, कचरा पेटीतच टाकायचं. कचरा पेटीचा उपयोग करायचा, म्हणजे कचराच नाही होणार आणि आपलं गाव, शहर स्वच्छ राहील. म्हणजे कचरा करायचा नाही, कचरा झालेला झाडून टाकायचा, हो की नाही? हे आपली सुजाण नागरिक म्हणून आपलं हे कर्तव्य आहे, आपला गाव, शहर, आपला देश स्वच्छ निरोगी ठेवण्यासाठी. आता पुढचं चित्र आहे, झाड दिसतंय मोठं आणि छोटी छोटी पण दिसत आहेत तुम्हाला. झाडे लावा, झाडे जगवा, प्रदूषण टाळा, जग वाचवा. खूप गरजेचं आहे, काळाची गरज आहे. खूप प्रदूषण झालेलं आहे, केमिकलचा खूप वापर, खूप गाड्या रस्त्यावरून धावतात, त्याच्यामुळे प्रदूषण होतं. याला पर्याय काय आहे? खूप रोगराई झाली, खूप वेगळे वेगळे रोग आलेले आहेत. तर आणि पाऊस कमी पडतो, तर त्याच्यासाठी झाडे लावायची. आणि झाड लावायचं, फक्त लावून दिलं, एक बी लावलं, त्याला पाणी नाही घातलं तर उगेल कसं? किंवा एखादं प्लांट लावलं, रोप लावलं, त्याला पाणी नाही घातलं तर उगेल कसं ते? झाडे लावा, त्यांना खत पाणी घाला, त्यांना पाणी घाला, हो की नाही? आणि प्रदूषण टाळा. खूप झाडे लावली तर प्रदूषण कमी होईल. आपल्याला झाडे ऑक्सिजन देतील आणि जे काही कार्बन डायऑक्साईड आहे प्रदूषण, ते शोषून घेतात. आणि आपलं हे जग, ही धरतीमाता, या धरतीमातेवरतील सगळे सजीव प्राणी जास्तीत जास्त दिवस, जास्तीत जास्त वर्षे जगतील. म्हणून झाडे लावा, झाडे जगवा, प्रदूषण टाळा, जग वाचवा. छानसा चित्र संदेश आहे. पुढे एक मुलगी आहे, नळ आहे, तर गरज नसेल तेव्हा पाण्याचा नळ बंद ठेवायचा. म्हणजेच काय? पाणी वाचवा, जपून वापर पाण्याचा, आधार असे हा जगण्याचा. पाण्याशिवाय आपण जगू शकत नाही. एक वेळेस जेवण भेटलं नाही तरी चालेल, पण पाणी हवं ना प्यायला, नाही तर घसा पडतो कोरडा, हो की नाही? म्हणून पाण्याचा एक एक थेंब जपून वापरा. गरज नसेल त्यावेळेस पाण्याचा नळ बंद ठेवा. आणि जपून वापरायचं पाणी म्हणजे काय करायचं? प्रत्येक गोष्टीत आपण पाणी जपून वापरू शकतो. समजा आपल्या ज्या दैनंदिन गरजा आहेत, जसं की तुम्ही आता ब्रश करणार आहात, ब्रश करताना नळ बंद ठेवायचा. ज्यावेळेस तुम्हाला ब्रश धुवायचा आहे, दात धुवायचे, त्याच वेळेस फक्त तेवढ्याच पुरता चालू करायचा. किंवा तेच पाणी तुम्ही नळाचं डायरेक्ट खोलण्यापेक्षा ग्लासामध्ये देखील घेऊन दात धुवू शकता, हो की नाही? आंघोळ करताना
शॉवरचा वापर करण्यापेक्षा बादलीमध्ये पाणी घेऊन देखील आंघोळ करू शकता. कपडे धुण्यासाठी बादलीमध्ये पाणी घेतलं, भांडी धुण्यासाठी बादलीमध्ये पाणी घेतलं, हो की नाही? तर पाण्याचा वापर जपून होतो. ज्यावेळेस बाहेर जाता त्यावेळेस नळ बंद ठेवायचे. अशा पद्धतीने जपून वापर पाण्याचा आधार असे हा जगण्याचा, हो की नाही? चला मग आपल्याला हे संदेश फक्त द्यायचे नाहीत, तर स्वतः अंमलात आणायचे आणि दुसऱ्यांनाही समजून सांगायचे. आणि हे आपल्या घरापासूनच करायचं आहे. एवढंच तुम्ही शिकलात तरी खूप झालं. देशाची प्रगती छोट्या छोट्या गोष्टीनेच होते. पुढे वाचा, लक्षात ठेवा. वरील संदेशात पाटी हा शब्द 2 अर्थाने आला आहे. पाटी, एक म्हणजे टोपली, 2 म्हणजे ज्यावर लिहिले जाते ती, हो की नाही? पुढे संदेश. मुलामुलींच्या डोक्यावर पाटी नको, हातात पाटी द्या, म्हणजे मुलामुलींना शिकवा. आता पुढे आहे 10 नंबरला बैलपोळा. ही देखील छानशी कविता आहे. तर मुलांनो, पुढच्या तासाला आपण ती बघूयात.